हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात? मजेत ना? मी मयुरी, तुमची माझ्या चॅनलवर स्वागत आहे. चला तर मग आमची गुड मॉर्निंग काही अशी झाली होती. पिल्लूची मस्त बकऱ्यांची त्यांची मस्त अशी भेट झाली होती, तुम्ही पाहू शकता. आणि बकऱ्या बघितल्या की पिल्लूला खूप असा उत्साह आहे, तो त्याला वाटतं काहीतरी वेगळं मस्त आपल्यासोबत खेळायला, आणि तो त्यांच्यासोबत खेळायला लागून जातो. त्यांचे कान ओढ, त्यांना हे कर, त्यांना मार, त्याचं तो सुरूच होतं. आणि घाबरतंही तेवढंच बरं का. पण डेअरिंग बघा, डेअरिंग विषयच नाही त्याच्या डेअरिंगचा. चला असो. आम्ही गेलो होतो एका कार्यक्रमाला. कार्यक्रम म्हणण्यापेक्षा वर्षच श्राद्ध होतं ॲक्च्युली माझ्या चुलत सासऱ्यांचं. सो तिथे सगळेजण जमले होते आणि तिथं पिल्लू मला मारत होता. सगळं कार्यक्रम वगैरे झाला, सगळं झालं निवांत. मग सगळ्या पाहुण्यांना टाटा बाय बाय करत होतो आणि आम्ही निघत होतो घरी. आणि ह्या दोघी आहेत माझ्या फुई सासवा, म्हणजेच माझ्या मावश्या म्हटल्या की एकदम मस्त आहे त्या, अशा कॉमेडी आहेत. टाटा बाय बाय केला त्यांना. आणि एक मावशी आहे, त्या पण गेल्या होत्या अगोदर घरीच. आणि इथं चिंच बघितलं आणि इतक्या भारी होत्या, मस्त. त्यानंतर आलो आम्ही एका ठिकाणी रस प्यायला ऊसाचा. तिथे बघा पिल्लूची मस्ती सुरूच होती, इकडं जाय तिकडं जाय चालू होतं त्याचं. आणि तिथे ती मसाल्याची डबी होती ना, ती तो हातात घ्यायचा आणि चोळून ती डोक्याला होता, असं काहीतरी त्याचे उद्योग चालू होता. आणि तोपर्यंत रसही आला, पिल्लूने रस पिला. तो काय पूर्ण पिला नाही, पण थोडासा काहीतरी त्याला गारगार लागत होता, तो पिला. चला तुम्ही या रस प्यायला. रस पिला आणि तिथेच भेटला आम्हाला ऊसाची काडी. पाहुणे म्हटल्यावर कसं भेटतंच. नंतर आलो मग आम्ही घरी आल्यावर खूप सारा असा पडला होता पसारा. आणि ॲक्च्युली मला ना हा गॅस खूप दिवसापासून मस्त असं व्यवस्थित चकचकीत करायचा होता, पण त्याला काय मुहूर्त लागत नव्हता. फायनली सो आज मुहूर्त लागला आहे. तुम्ही बघू शकता किती पसारा पडलेला आहे घरात. चला तर मग घेऊ आवरायला. गॅस आवरायला तर घेतला, पण त्याच्यात खूप उशीर होऊन गेला. ॲक्च्युली ते जे स्टिकर असतं ना, ते निघतच नव्हतं लवकर, आणि ते काढण्यातच खूप टाईम जात होता. गॅस घासायला कुठंतरी मुहूर्त लागलाच की तेवढ्यात आले होते पाहुणे. म्हटलं आता नेमका हा गॅस अर्ध्याने आवरून घेऊ का पुसून घेऊ का कसं करू तेच कळत नव्हतं. म्हटलं चला तसंच चहा ठेवून घेतला त्याच्यावरच. चला तर मग चालूच असतं अधूनमधून पाहुणे रावळे, पण आपलं काम थांबता कामा नये, आपलं काम वाट बघतंय. हे स्टिकर कसं तरी निघालं होतं, देणे हे थोडंफार बाकी होतं, त्याच्यावर पण खूप कष्ट चालू होते. म्हटलं चला, आणि नंतर तेही कसं तरी काढलं थोडं करून. फायनली खूप प्रयत्न करून ते स्टिकर निघालं. मस्त गॅस स्वच्छ असा घासून घेतला. थोडंफार ते राहिलं होतं, पण ते एकाच याच्यात निघणार नाही. म्हटलं चला आता थोडं घासून अजून क्लीन करून टाकू ते. तोपर्यंत मस्त गॅस मस्त घासून घुसून चकचक करून टाकलं. आणि इकडे भांडे माझे वाट बघत होते की या तुम्ही लवकर मला घासा. आणि भांडे जरा जास्तच होते. भांडे वगैरे सगळं घासून गॅस ओटा वगैरे स्वच्छ घासून पुसून घेतला आणि खूप भारी वाटत होता, मस्त वाटलं. चला तर मग असा होता माझा आजचा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.